वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन केलं जात असून तब्बल 250 पेक्षा जास्त वाहनांवरती दंड ठोठावण्यात आलाय आणि तब्बल 50,000पेक्षा दंड या कारवाई दरम्यान वसूल करण्यात आलाय। सोलापूर शहरातील गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यासाठी आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बेशिस्त वाहन चालकांवर चाप बसवण्यासाठी सोलापूर शहर वाहतूक पोलीस शाखेने मोठी मोहीम उघडली आहे। शहरात बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने आता थेट नजर ठेवली जात असून नियमांची पायमल्ली करणाऱ्या चालकांवर धडक ई-चलान कारवाई करण्यात येत आहे। 22 जुलै 2026 रोजी वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुधीर खिरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात विशेष कारवाई राबवण्यात आली। यामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आणि वाहतूक कर्मचाऱ्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत दिवसभरात तब्बल 207 वाहनांवर ई-चलानद्वारे दंडात्मक कारवाई करण्यात आली। दिवसभरात झालेली कारवाई: गाडी चालवताना मोबाईलचा वापर 105 गुन्हे, ट्रिपल सीट प्रवास 37 गुन्हे, चालकाच्या शेजारी प्रवासी बसवणारे रिक्षा चालक 31 गुन्हे, हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट नसलेली वाहने 25 गुन्हे, विना गणवेश रिक्षा चालवणे 9 गुन्हे या सर्व कारवायांच्या माध्यमातून एकाच दिवसात 1,98,700 रुपये एवढ्या दंडाची वसुली करण्यात आली। शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी आणि अपघातांना आळा बसावा यासाठी सीसीटीव्हीद्वारेही ऑनलाईन नजर ठेवली जात आहे। चालकांनी वाहतुकीचे सर्व नियम पाळावेत, अन्यथा त्यांच्यावर अशीच दंडात्मक कारवाई दैनंदिन स्वरूपात सुरू राहणार आहे, असे सहाय्यक पोलीस आयुक्त सोलापूर शहर वाहतूक शाखेचे सुधीर खिरडकर यांनी सांगितले।